स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन मारिंगे चषकाचं आपण भव्य दिव्य आयोजन पाहतोय। दुसरा दिवस मध्येच आणि आज मोठमोठे संघ मलंगड विभागातील आपल्याला पाहायला मिळतील। त्यातूनच आत्ताचा मॅच बुर्दुल विपक्ष पाले अशी बिग फाईट लढत असेल। टॉस झाला, टॉस जिंकला पाले संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली। धाडसी निर्णय। चला कापडी सिटी पाले टीम 12th मॅन पाठवायचा आपण मनीष कोळेकर 12 खेळाडू आपण पाठवायचा आहे। नियम सर्वांसाठी सेम आहेत त्यामुळे आपण 12th मॅन पाठवायचा आहे। ए 500 कट करणे भाई बार ना 500 कट करीन केवळ चालेल का वार तुझं व्हायचं नाही मला तर। व्यासपीठामध्ये आमचे संदीप गवळी देखील उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत आणि सर्वांचं स्वागत असेल। जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत आपण पाहणार आहोत। कापडी सिटी पाले विपक्ष बुर्दुल या दोन संघांमध्ये सलामी जोडी ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत। आत थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते ते सलामी जोडीमध्ये, कारण मनीष कोळेकर आणि हरीश वारिंगे जोडी आज पाहायला मिळेल। नेहमीच आपण पाहिले की जोड्या बदलत असतात, कधी मनीष कोळेकर कधी विजय कोळेकर, तदनंतर कधी आपण पाहिलं सूरज मस्कर आणि मनीष कोळेकर ही जोडी आपण पाहिली। तदनंतर आपण पाहिले की सिद्धार्थ वारिंगे आणि मनीष कोळेकर अशा अनेक साऱ्या जोड्या नेहमी बदलत राहिलेत आणि आज पुन्हा एकदा बदलाव पाहायला मिळाला आहे तो सलामी जोडीमध्ये। सायकलवरती ज्याला आपण पाहिले गेले तर याच ग्राउंडवरती या स्पर्धेमध्ये बुलेट बाईक देऊन सन्मानित केलं तो मनीष कोळेकर उर्फ पांडे आपल्याला पाहायला मिळाले। नवशेकरवरती हरीश वारिंगे त्यांच्या अगेन्स्ट तेवढा तितकं ताकदीचा संघ टीम बुर्दुल खेळते आणि भूषण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गमध्ये पहिले षटक। भूषण पाटील गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय। ताकदवर संघ बुर्दुल संघ आणि बुर्दुल संघ म्हटलं तर आमचे फोर्टीब्लॅकचे अध्यक्ष एनडी शेठ पाटील यांचं नाव आम्ही आवर्जून नेहमीच घेतोय। त्यांचं देखील सहर्ष स्वागत। गेम ऑन, पहिला बॉल, लेट्स प्ले। पहिला चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक, झेल फार महत्वाचा आणि झेल केलाय ड्रॉप। क्षेत्ररक्षकाने केली चुकी आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेखा बाहेर चौकार। मित्र मंडळाचे सामने संगल्याने भारी श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहराने भारी। तर झेल कोणाचा सोडलाय? मनीष कोळेकर उर्फ पांड्याचा। पांड्याला मिळाला जीवदान आणि रन्स मिळाला 4। टीमची टोटल 4 धावा स्कोरबोर्ड वरती खातं गोल झालं पाले संघाचं आणि टीम मनीष कोळेकरचे 4 धावसंख्येनं पॉवर प्लेचं षटक आहे। विकेट मिळू शकली असती परंतु कदाचित सूर्याची किरण थोडीशी परावर्तित झाली असावी आणि तद्मूल हा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला। पुन्हा एकदा तयार गोलंदाज भूषण पाटील। क्रॉस बॅट स्ट्रोक, पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती चेंडू येत नाहीये आणि इथून बॅटची एज लागली आणि शॉर्ट पॉइंटला फील्ड केली जाईल तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल। अपेक्षा फार आहेत मनीष कोळेकर कडनं सर्व प्रेक्षक वर्गांना मोठ्या फटक्यांच्या आणि तोच खेळाडू सध्या तर या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती बचावलाय आणि तदनंतरचा भूषण पाटीलचा डॉट बॉल। पुन्हा एकदा पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। फटका छान आहे, इनसाइड आउट इन पिचच्या वरून खेळलेत, पॉवर प्ले सुरू आहे आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर पहिला चौकार। मनीष कोळेकर उर्फ पांड्याने जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर अशोक शेठ दुधकर आणि पप्पू चौधरी, भावेश वारिंगे आणि आदेश वारिंगे यांच्याकडे तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल मनीष कोळेकरसाठी। चौकार आलाय सेकंड क्रमांकाचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। अजून एक चांगला फटका, यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित, चिप शॉट केलेत, फक्त दिशा दिली, फेकी येईल तोपर्यंत रन्स मिळाले एकूण 2 आणि 2 ने धावफलक पुढे सरकेल 8 धावा स्कोरबोर्ड वरती। 10 धावा स्कोरबोर्ड वरती आपण पाहतो कारण मागचे आपण पाहिले की चौकार आला आणि तदनंतर 2 धावा, एकूण चेंडू षटकातील 4, टीमची टोटल 10 वरती पोहोचली आहे। समोरचा संघ ताकदवर आहे त्यामुळे इथून त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगलं टार्गेट सेट करावा लागेल। टीम कापडी सिटी पाले संघाला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला जाईल। रन्स मिळाली 1 आणि धावसंख्या 11 वरती पोहोचेल। स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळतो टीम कापडी सिटी पाले संघ।
ऍडव्हान्टेज जरूर असेल, कारण याच ग्राउंडवरती सराव करतात सर्व खेळाडू आणि त्याची माहिती फार असेल खेळाडूंकडे आणि त्याच अनुषंगाने चांगला खेळ करावा लागेल. दुसऱ्या बाजूला तितकाच फॉर्म मध्ये असलेला संघ बुर्दुल संघ आपण पाहतोय. फटका चांगला यावेळेस मात्र स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हर्स झालाय. स्क्वेअर लेगला खेळाडू पोहोचतील तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. मनीष कोळेकरची रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. त्यांना पहिले वेळ मिळाला आणि त्याच्या अभावी 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. ओव्हर नंबर पहिले कंप्लीट आणि पहिल्या पॉवर पिचच्या समाप्तीनंतर टीम कापरी सिद्धी पाले पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. डीजे मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, कापरी सिद्धी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी, स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी, स्वर्गीय नितीन वारी चषक ठेवलाय तो भारी. तर कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो आणि भव्य दिव्य आयोजन. आणि आज आपण पाहतो दुसरा दिवस या स्पर्धेचा. मॅचच्या 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि जयेश वारिंगे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार सुधीर पाटील. फटका खेचण्याचा प्रयत्न केला, संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. बॅटर चांगले आपण पाहतो दोन्ही संघामध्ये मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. ही लढत फार चांगली रंगेल मैदानावरती. पुढचा बॉल षटकातील सुधीर तयार. फटका छान आहे परंतु खेळाडू उपस्थित स्क्वेअर लेगला डीप मध्ये अजून एक झेल ड्रॉप. चुका होत आहेत बुर्दुल संघाच्या माध्यमात आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर त्याचाच फायदा मिळतोय. कापरी सिद्धी पाले संघाला एक झेल सोडली ती पहिल्या ओव्हरमध्ये मनीष कोळीकरची. तदनंतर आत्ताच्या ओव्हरमध्ये हरीश वारिंगेला जीवदान. टीमची टोटल सिंगलला पुढे सरकेल. धावसंख्या एकूण 15 या आकड्यावरती. सुधीर तयार. सागरपती मनीष कोळीकर. स्विच हिटचा खेळण्याचा प्रयत्न होता. स्टान्स अगोदरच चेंज केला आणि सुधीर पाटीलने पाहिलं की स्टान्स चेंज केलाय. लगेच चेंडू ऑप्शन मध्ये ठेवला गेला आणि चेंडू वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. चपल खेळाडू आपण पाहतोय सुधीर पाटील देखील. पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑन साइड मध्ये 2 खेळाडू आपण पाहतोय. लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. त्याचबरोबर ऑफ साइड मध्ये एक खेळाडू उपस्थित लॉंग ऑफ रिझनला. शॉर्ट मिड ऑफ त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅच, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू पाहायला मिळेल. मनीष कोळेकरसाठी हे झालं रचलं गेलंय ते बुर्दुल संघाच्या माध्यमातून. स्विच हिट रिव्हर्स अटेंड केलाय. मागच्या बॉलवरती देखील प्रयत्न होते परंतु यावेळेस सफल ठरलाय. चेंडू सीमारेखा बाहेर. चौकार. पंढरी वारिंगे दादानं केलंय आयोजन, केलंय आयोजन, दादानं केलंय आयोजन. सामीर देसाई दादाचं आयोजन अयोध्येला खान. डीजे खास आहे ते मनीष कोळेकरचे. तो नेहमीच आगळे वेगळे फटके खेळत असतो. नेहमी स्टान्स तो चेंज करत असतो आणि चौकारांना टीमची टोटल पोहोचली आहे 19 वरती. पुन्हा एकदा रिव्हर्सचा बादशाह ज्याला म्हटलं जातं त्याचं उत्तर दिलंय मैदानावरती. मनीष कोळेकरने ठोकलाय सुधीर पाटीलच्या अगेन्स्ट हा षटकार. कोळेकरच्या बॅटमधनं रिव्हर्सचा दुसरा मोठा फटका. टीमची टोटल 25 आकड्यावरती. चला पण बॉल जर असेल तर लगेच द्या, नाहीतर नवीन चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच बॉल आलाय. धावसंख्या 25. मनीष कोळेकर व्यक्तिगत धावसंख्या पोहोचली आहे 8 चेंडू
21 या आकड्यावरती दर्दी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. या काप्रसिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव स्वर्गीय श्रीरामस्कर स्वर्गीय नितीन मार्गे चषकामध्ये रिव्हर्स पुन्हा एकदा अटेंड करायचं होतं. यावेळेस व्यवस्थित संपर्क नाहीये, परंतु चेंडू ट्रॅव्हल झालाय थर्ड मॅनला आणि पाहता पाहता चेंडू थर्ड मॅन सीमारेखा बाहेर, लेग बाईचा इशारा, चौकार. मित्र मंडळाचे सामने संगल्यान भारी, श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी. चौकरांची मजा बघावला पोरही जमतान सारी, बॉलर बॅट्समन 100 बडतर एक येतान खिलाडी. समीर देसाईने भरवली स्पर्धा, बघाया जमलान प्रेक्षक, बघाया जमलान प्रेक्षक. श्रीराम मस्कर पाले चषक, श्रीराम मस्कर पाले चषक. जे तर टीम मीटिंग करू नका, बुर्जुल संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे. नाव काय भाई आपल्या टीमचा? फक्त बुर्दुलच आहे. जे गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुलला. बघा लक्ष असू द्या प्रेक्षक वर्ग, ज्या कोणी रोडवरती गाड्या पार्क केल्या आहेत त्या पण हलवायच्या आहेत, कारण समोर एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या बस या ठिकाणी येतात, त्या रस्त्यातून त्यांना अडथळा निर्माण होतो. आणि काल देखील आम्ही सूचना दिल्या होत्या, आज पुन्हा एकदा सूचना करतोय, ज्या कोणी त्या गाड्या पार्क केल्यात त्या पण तिथून हलवायच्या आहेत आणि व्यवस्थित पार्क करायच्या आहेत. गोलंदाज भूषण पाटील येतात सेकंड स्पेल. आपण पाहतो तिसरं षटक पॉवर पे देखील कंप्लीट. सेकंड वरती फलंदाज हरीश वारिंगे. फुल टॉस फटका चांगला आहे, समोर खेळलेत लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. रस मिळाली, एक दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. 3 रन्स कंप्लीट होतात. टीमची धावसंख्या अतिशय वेगानं पुढे सरकली आहे. 32 या आकड्यावरती 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लगातार 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर पॉवर बैलाचे मालक जगदीश भोईर गोल्डन मॅन याचकडे देखील षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि आयवा कॅच साठी आदेश वारिंगे याचकडे देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. मनीष कोळेकर सेकंडमध्ये मागे खेळण्याचा प्रयत्न डग झाले होते, हुक करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर फार वेगाने निघून गेला. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आपण देखील पाहिलं, भूषण पाटीलने फार इम्प्रेस केलं. पहिलं षटक देखील चांगलं राहिलं, परंतु या ओव्हरमध्ये देखील सुरुवात चांगली केली आहे. लेफ्ट ओव्हर द विकेट, पुढचा बॉल भूषण पाटीलच्या आगे सोडवलाय, परंतु खेळाडू उपस्थित आणि यावेळेस मात्र चुकी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपला जाईल. फलंदाज बाद, बिग विकेट डाऊन. मॅचची गोल्डन विकेट मनीष कोलेकर. बॅक टू द डगआउट. सर कदाचित थोडेसे देखील त्यांचा देखील ब्रेकअप झालाय आणि दर्द भरे संगीत देखील ते ऐकतायत. आणि आम्ही नेहमीच म्हटलं जातं, रोशनला काल देखील मी सांगितलं, जेव्हा माणूस प्रेमामध्ये पडतो त्यावेळेस सुरुवातीला त्याला फार मजा येते, नंतर आपण पाहिलं गेलं तर ज्यावेळेस ती मुलगी गुलीगत धोका देते त्यावेळेस मात्र तो देवदास बनतो. आणि आम्ही नेहमीच सांगत आलो आहे की ना देवदास बनो ना पारो, ना देवदास बनो ना पारो, रोज जाकर एक टुबक स्ट्रॉंग पेर मारो. टीमची टोटल 32 लॉस ऑफ 1 विकेट. विजय कोळेकर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विजयवरती फार जिम्मेदारी या मॅचची, कारण अजूनही आपण पाहिले गेले तर या मॅचमध्ये 32 धावा बनल्या गेल्यात. अजूनही धावसंख्येला वेग वाढवावा लागेल. भूषण पाटीलचं कौतुक करेल, यावर मध्ये शांतता त्याला ठेवली, पूर्णपणे शांत ठेवलंय. पाले संघाच्या खेळाडूंना ही विकेट देखील फार महत्वाची. चेंडू हवेमध्ये आणि हा झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. वेल जज, वेल कॅच. खेळाडू होते प्रतीक आणि त्याने टिपलाय झेल. विजय कोळेकरची गोल्डन विकेट देखील कॅरी झाली आहे. लागणारा दुसरा धक्का टीम काप्रसिद्धी पाले संघाला.
अरे लय फोन येतात थांबा रे नका नुसतं जायला करू थांब जरा तर नवीन खेळाडू सागर सिद्धार्थ येतोय रिव्हर्स क्या बात आहे आणि पाठवलाय बॉलला स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर सिद्धार्थ वारिंगेच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती चौकार षटक कंप्लीट होतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली आहे कापरी स्थिती पाले संघ 36 लॉस ऑफ 2 विकेट बघा पांडे आम्ही अगोदर सांगितलं आपला 12 मध्ये तिथे बसू नका इकडे पाठवायचं आपण 12 खेळाडू पाठवा प्लीज हा बोल ना बोल हा मी करतात ऐक ऐक आपण पाहिले की तर नेरल वर्ण मनीष कोलेकर रूप पांडे यांचे भाचे आपण पाहिले की तर कल्पेश दादा बिर्ले गोल्डन मॅन न्यासकर या ठिकाणी शुभेच्छा आलेत मनीष कोलेकरला आणि कापरी स्थिती पाली संघाला नेरल विभागातील दमदार व्यक्तिमत्व कल्पेश दादा बिर्ले यांच्याकडे शुभेच्छा त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि अनेक सारे पारदर्शक येतात 3 6 आणि 3 4 साठी निकेश भोईर आणि भावेश पांढरे यांच्याकडे देखील 3000 रुपयाचा कॅश प्राइज सिद्धार्थ वारिंगेसाठी टीमचे टोटल 38 38 धावा स्कोरबोर्डवरती अंकुशचे षटक आपण पाहतोय अंकुश बॉम्बे ना अंकुश बॉम्बे आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडू फार एक्सपिरियन्स खेळाडू आहे कारण अनुभव त्याच्याकडे प्रचंड आहे त्याच अनुषंगाने सुरुवात चांगली केली आहे फुलटॉस चेंडू ऑन साइडला खराब क्षेत्ररक्षण मिड विकेटला थोडीशी मिसफिल 2 धावा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल गुड रनिंग बिटवीन द विकेट टीमचे टोटल 3 ने पुढे सरके 41 41 धावा स्कोरबोर्डवरती मनीष कोळेकर बाद झाला त्यानंतर विजय कोळेकर शून्यवरती बाद झाले आज थोडंसं निराशजनक निराश केलं विजय कोळेकरनं तो बाद झाला त्यानंतर सिद्धार्थ वारिंगे आला आणि त्याच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आपण पाहिलाय हरीश वारिंगे देखील सध्या तरी 12 या धावसंख्येवरती खेळतोय चांगला चेंडू यॉर्करचा प्रयास यावेळेस मात्र रन्स मिळेल 1 आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न धावबाची संधी आणि विकेट डोक्यामध्ये फलंदाज बाद सॅक्रिफाइस केली विकेट हरीश वारिंगे बॅक टू द डेगाउट अजून एक धक्का टीम पाले संघाला आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दम आहे रे आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे आमच्या थँक्यू मनोज पवार सर विकेट नाही का दोन्ही बाजूला क्रॉसिंग होणं गरजेचं आहे एकाच वेळी त्यामुळे या ठिकाणी विकेट नसेल अरे काय नाही आहे म्हणले रे ह्योच्या. आवाज का मला माहित नाही. तर सोन्या बैलाचे मालक संतोष भोईर यांच्याकडनं तब्बल 3 6 साठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल सिद्धार्थ वारिंगेसाठी आणि यावेळेस मात्र एकूण 9 संख्या मिळतील बॉलवरती 2 आणि टीमचे टोटल 44 44 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते दुनिया सारी दादा गोरगरिबांचा वाली
त्याच्या नावाची चर्चा झाली जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला पाले गावाची शान आहे रे रायगड ठाण्याची शान आहे रे आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे पंढरीदादा वारिंगे यांचं गुणगान करणारे गीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून आणि दादांचं आगमन देखील स्पर्धेमध्ये होणार आहे रॉयल एंट्री त्यांची आपण दरवर्षीप्रमाणे पाहिली आहे आणि यावर्षी देखील त्यांची एंट्री जरूर आपल्याला पाहायला मिळेल टीमची टोटल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 44-44 अजूनही 6 चेंडूचा काही शिल्लक गोलंदाज आदर्श तयार समोर खेळले त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे लॉंगाचा खेळाडू आला खराब क्षेत्रक्षम बॅकअप मिळेल तोपर्यंत रस मिळाला 2 तिसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 3 धावा कंप्लीट तिसऱ्यांदा 3 धावा कंप्लीट केल्यात टीम आपण पाहिले गेलं तर पाले संघानं आणि घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये चला 3 धावा असतील आणि टीमचे टोटल 3 ने पुढे सरकेल 47-47 सेकंड मध्ये पहिल्यांदा हरीश ऑन साइडला खेळलेत मिड विकेट सीझनला खेळाडू उपस्थित एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न पैकी चुकीचे खराब फिल्डिंग खराब पैकी बॅकअप देखील नाही आणि चेंडू सीमारेषेलगत गेला होता आणि पाहता पाहता एकूण धावा 4 मिळाल्यात आणि 5वीचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी असेल बाद यस विकेटचं बदल परंतु 4 धावा मिळतील खराब क्षेत्ररक्षण जिथे आपण पाहिलं 1 ते 2 धावा आल्या असत्या तिथे 4 धावा मिळाल्यात आणि टोटल धावसंख्या पोहोचली स्कोरबोर्डवरती महेश 51 धावा धावलकावरती नवीन खेळाडू सागर तोरबे नवीन खेळाडू सागर तुर्बे येतोय ज्याला आपण पाहिले गेले तर करिअर मधली पहिली बाईक आत्ताच स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषकामध्ये दिली गेली सन्मानित केले गेले आपण पाहिले गेले सागर तुर्बेला ती बाईक देऊन आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय सिद्धा सेकंड मध्ये असेल टीमची टोटल 51 अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आदर्शचे षटक गोलंदाजी सुरुवात चांगली झाली आहे परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळालं लेफ्ट आर्म द विकेट फुल टॉस लॉफ्टेड इट खेळाडू उपस्थित आणि टिपलाय जाईल संपलाय सिद्धार्थ वारिंगेचा खेळ लागतोय 14 धक्का टीम पाले संघाला भारी माना मानात ती घुसणारी 74-79 फॉर्च्युनर गाडी दादा फिरतोय दुनिया सारी आता दादाची लयच भारी माना मानात ती घुसणारी फुल टॉस बॉल होता आणि त्याचा फायदा उचलता आला नाहीये रोशन ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली फटक्यावरती आणि मिस्टामिंग स्ट्रोक झेल या ठिकाणी कॅरी केला गेला आणि विकेटचं पतन 51 धावसंख्येवरती 14 धक्का नवीन खेळाडू संतोष थोरबे 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल षटकातील अंतिम षटक मार्गस्थ आपण पाहतो आणि डेट ओव्हरचे षटक आदर्श खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे या ओव्हरमध्ये लेफ्ट आर्म द विकेट फुल टॉस यावेळेस मात्र ताकदवर खेळाडू आहे संतोष थोरवे ताकदीचा पुरेपूर वापर पाठवल्या चेंडूला लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर षटकार पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण नाव गाजतंय या चषकाचा चषक जिल्ह्याची आहे शान माझा लोवा फुल टॉस आणि ताकदीचा योग्य तो वापर षटकार ठोकलाय धावसंख्या 57 धावा स्कोरबोर्डवरती आणि आत्ताचा चेंडू चांगला आहे गुडलेतवरती पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि फलंदाजाला बीट केलं
डॉट बॉलची समाप्ती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या 57, 57 धावा स्कोरबोर्डवरती. अजून एक उडवण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टामी खेळाडू उपस्थित आणि टिपलाय जेल. फलंदाज बाद, 5 गडी बाद आणि प्रथम सत्र कंप्लीट. प्रथम बॅटिंग करणारी टीम कापरी सिद्धी पाले संघाने बनवल्यात 57 धावा आणि 58 धावेचं लक्ष असेल टीम आई गावदेवी क्रिकेट संघ बुर्दुल संघासमोर. कापरी सिद्धी मित्रमंडळ आहे पाले गावाचा. अक्षय देसाई सपोर्ट श्रीराम मस्कर चषकाचा. बॉलिंग समरी आपण पाहतो या ठिकाणी. पहिले षटक भूषण पाटीलचं 2 स्पेल त्यानं हाताळलं आणि 21 धावा त्यानं खर्च केला, 2 विकेट प्राप्त केले. सुधीर पाटीलचं षटक आपण पाहिलं, 11 धावा त्यानं खर्च केला. त्यानंतर अंकुश बॉम्बेचं षटक फार चांगलं राहिलं, त्यानं 8च धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. आणि आदर्शचं षटक आपण पाहिलं, अंतिम ओव्हरमध्ये 13 धावा त्यानं खर्च केल्या आणि 2 विकेट कॅरी केले. बॅटिंग समरी आपण पाहतो, मनीष कोळेकर एकूण योगदान असेल 11 चेंडूचा सामना केला, 21 धावा बनवल्या टीमसाठी. हरेशनं 10 चेंडूचा सामना करत 18 धावा बनवल्या. विजय कोळेकर शून्यावरती बाद झाले. सिद्धार्थ वारिंगेनं 8 धावा बनवल्या. सागर नॉट आउट आणि संतोष सुर्वे 6 धावेचं योगदान. 4 धावा एक्स्ट्रा आपण पाहिल्या या प्रथम इनिंगमध्ये. बिग बॅटल स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे चषक आणि सध्या मॅच सुरू आहे कापरी सिद्धी पाले विपक्ष बुर्दुल 2 संघामध्ये. थँक्यू सो मच सोनू बांगर. क्रिकेटच्या रोमांचकारी अभूतपूर्व आणि चित्तथरारक खेळामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगाव आयोजित स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2025चं पर्व पाहायला मिळतं आणि या पर्वाच्या सुरुवातीलाच ही भली मोठी स्पर्धा आपल्यासाठी भेटीला आली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. तिसरा कापरी सिद्धी पाले विपक्ष गावदेवी बुर्दुल या 2 संघामध्ये. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जेथे 57 धावा बनवल्या आपल्या या घरच्या मैदानावरती, होम ग्राउंडवरती कापरी सिद्धी पाले संघाने आणि 58चं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरला आहे. सुधीर महेश पाटील महेश पाटील आणि अजय बॉम्बे ही सलामीची जोडी, ओपनिंग प्लेयर जोडी पाहा मिळतो आपल्याला. गोलंदाज मिलिंद थोरवेला पाहतोय. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिलाच बॉल, फुल टॉस, फिल्डर नाहीये,
फटका चांगला आहे, चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, पहिला दणदणीत चौकार. आता स्ट्राईक वरती दोन्ही संघांचा विचार केला तर यावर्षी अत्यंत चांगल्या इन्फॉर्म मध्ये आहेत हे दोन्ही संघ आणि आज मात्र या पाल्याच्या मैदानावरती एकमेकांच्या विरोधात. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा दूरवरून क्षेत्ररक्षक आले त्याच्या वाक्याच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा काऊ कॉर्नरच्या दिशेला फटका चांगला आहे, रन्स मिळतील 4, चौकार. आणि मोहन कुडे यांचं या ठिकाणी आगमन झालंय, स्वागत आहे आपलं. पुन्हा एकदा बिग शॉट घ्यायचा प्रयत्न, हलकसा अपील केला, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला आहे पण तोपर्यंत नाही आहे. लेगबाज एक धाव मिळत असताना सुरुवातीला 2 चौकार, त्याच्यानंतर एकेरी धाव. अजय बॉम्बेला पाहतोय स्ट्राईक वरती. डावखुरी आताचा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे टीम बुर्दुल संघाचा. बऱ्याच वेळेला त्याने मॅच विनिंग पारी सुद्धा खेळलाय, त्यामुळे आता सुद्धा या मोठ्या मॅचमध्ये, मोठ्या स्पर्धेमध्ये त्याच्यावरती जबाबदारी असेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पुन्हा एकदा आपल्याला पाहा मिळतं या दोन संघांमध्ये चाललेली अत्यंत महत्त्वपूर्ण लढत. मिलिंद तोरवेला पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना. ऑब्रॉय, फटका चांगला आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, जमिनीलगत फटका, तिसरा चौकार पहिल्या ओव्हरमध्ये. तीन चौकार अद्यापपर्यंत 4 बॉलमध्ये. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप, वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न होता अजयचा, मात्र डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 13 ही धावसंख्या आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहा मिळते. अतिशय चांगला सामना या मॅचमध्ये. टार्गेट आहे 58 धावसंख्येचा. पुन्हा एकदा त्याच दिसेला व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचे 2 चेंडू लागोपाठ डॉट फेकल्या. मिलिंद तोरवेने केलाय कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 13. थँक्यू सो मच. तर तेजस मस्करने जर विकेट हॅट्रिक मिळवली तर आमचे MTCचे फाउंडर रोशम फराड यांच्या वतीने 2222 2222 4 वेळेला 2 कॅश प्राइज मिळेल. चला सामना सुरू करा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्यात. तेजसला पाहते गोलंदाजी मार्गवरती. ओ पटका चांगला. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित आहेत. धाव फक्त सिंगल.
सूरज मचकरला पाहतोय आपण अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला वेगाने आले चेंडूची फेकी करत असताना एकूण धावसंख्या 14. डावकुरे आताचा फलंदाज अक्षयला पाहतोय आपण स्ट्राईक वरती. करण्याचा प्रयत्न यावेळेस पाहतोय आपण चेंडूला अडवलाय मात्र चेंडू तरी सुद्धा निघून जातोय. 2 धावा. पाम्या पंच बायचा इशारा करत असताना अत्यंत वेग होता चेंडूमध्ये व्हेरिएशन अत्यंत चेंडू फेकलाय त्यामुळे ते 2 धावा बायच्या स्वरूपामध्ये मिळाल्या. धावा कशा आहे व धावा येणं महत्त्वाचं असतं टार्गेटपर्यंत पोहोचणं त्यानं महत्त्वाचं असतं. 2 रन्स मिळाल्यात. पुन्हा एकदा हुक केलाय चेंडूला लॉंग लेगच्या दिशेला फिल्डर नाहीये. 1 बाउन्स 4. काफी सिद्धी प्रसन्न झाला अंबरनाथ या पालिकेचा तो नगर सेवक झाला. गयानंद झाला पालगावच्या या जनतेला. गयानंद झाला पालगावच्या या जनतेला. काफी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. धावसंख्या 20 लागली आहे. 4था चौकार पाहायला मिळाला. 4 चौकार अद्यापर्यंत. पुन्हा एकदा वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न. वाईड बॉल. आम्ही नेहमी सांगत असतो लेफ्टी बॅटरला गोलंदाजी करणं थोडंसं अवघड असतं मात्र अशा परिस्थितीमध्ये चेंडूवरती नजर राहिली नाही आहे. लाईन अँड लेनपासून थोडेसे दूर झालेत आणि लेग स्टंपला चेंडू फेकल्यामुळे येथे रन्स मिळाले एक्स्ट्रा 1. पुन्हा करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ स्लिम डॉपला राहिलाय. पुन्हा एकदा ओहो गुड शॉट. उंचच उंच लांबच लांब अजय बॉम्बेच्या बॅटमधून षटकार. शिक्षक वृंद अर्थातच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. कापरी सिद्धी क्रिकेट मंडळ पालेगावच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. कारण आज शिक्षकामुळेच आपण घडलो आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. कारण जरी आपण क्रिकेटच्या मैदानावरती खेळत असलो तरीसुद्धा जेव्हा चांगला खेळ होतो तेव्हा त्यांचंच सहकार्य असो चांगलं वागणं त्यांचंच शिकवणं असते आपल्याला. त्यामुळे आपण शिक्षकांचा आदर करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. 2 ओव्हरचा मगाशी षटकार आला त्यानंतर मात्र डॉट बॉल. 2 ओव्हरमध्ये 27 झाल्या. आता 18 मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे टीम गावदेवी बुर्दुल संघाला. वारिंगे नवतरुण त्याची येते आवा आठवण मनोहर वारिंगे संचालक ठाणे जिल्हा फेडरेशन. माजी नगर सेवक नावाचा त्यांच्या बोलबाला. समाजसेवक सुधाकर जाधवांचा लय बोलबाला. कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. कापी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला.
भारी खेळती क्रिकेट खेळ काबरी देवाच्या कृपेमुळ आलं पांड्याच्या अंगात बळ ज्याने फायनल मारली आंबे काकडवाल गावाला त्याने फायनल कोणीला 2 नंबर असनोलीला काबरी सिद्धी देव पावलाय मनीष पांड्याला काबरी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला थँक्यू. गेली कित्येक वर्ष गोड सुमधुर आवाज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक एकनाथजी माळे यांच्या ओठातून हे सर्वांच्या समोर आलेलं गाणं. जाऊया मॅचमध्ये, जिथे 18 मध्ये 31 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच निवालीपाडा आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ उसाटणे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये या, टॉस करू, त्यानंतर सामना होईल. उसाटणे विपक्ष निवालीपाडा, बिग पार्ट मॅच. दोन्ही बलवान अत्यंत बलशाली संघ एकमेकांच्या विरोधात आज खेळताना आपल्याला पाहा मिळतील. चला कॅप्टन या आपण टॉससाठी. सागर तरुवे गोलंदाजीवरती आलाय. ओ अगदी चांगला खोलवर टप्प्याचा लेग B4 LBW फलंदाज बाद. पहिला धक्का महेश पाटील. बॅक टू द पॅव्हेलियन. मंडळ भारी खेळती क्रिकेट खेळ काबरी देवाच्या कृपेमुळ आलं पांड्याच्या अंगात बळ ज्याने फायनल मारली आंबे काकडवाल गावाला त्याने फायनल कोणीला 2 नंबर असनोलीला काबरी सिद्धी देव पावलाय मनीष पांड्याला काबरी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. चला पास केलं जरासं प्लीज अंपायर कॉपरेट मी. वारंवार सूचना दिल्या जातात कारण आज सेमीफायनलचं मॅच खेळवायचं आहे, त्यामुळे आपण बेल करू नका, कारण संध्याकाळ झाली तर अत्यंत महत्त्वाचा सामना असेल आणि अशा वेळेला आपण थोडंसं पास घ्या. याच्यातूनच एक संघ सेमीफायनलला आजच्या दिवसामध्ये. फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित आहेत. ओ साधा सोपा झेल सोडलाय. संतोष नाही त्याचा तोल राहिला. अगदी चांगला झेल टिपण्याची संधी होती, बॅटरला बाद करता आलं असता. सुधीर पाटील सारखा मोठा फलंदाज बाद झाला असता, मात्र नाही. या सोडलेला झेल कुठेतरी मागात पडेल का टीम पाले संघाला. अजय स्ट्राईकला आहे. डावकरी आताचा बॅटर पाहा मिळतो आपल्याला. झेल सोडला त्यानंतर एकेरी धाव मिळत असताना आमचे निवालीपाड्याचे रामचंद्र मामा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालं. या मंचावरती स्वागत आहे आपल्या आमच्या पोटी प्लेचे खेळाडू. ओ फटका चांगला आहे, पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आणि झेल टिपला जातोय. तेजस मास्कर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपलाय तो झेल. संपलाय तो अजय बॉम्बेचा खेळ. आला यो पालेगाववाला तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारिंगे दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. सागर तोरव्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय. सागरला आपण विकेट मिळाली मगाशी, आता विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली असती. लागोपाठ 2 खेळाडूंना बाद केलंय, एक झेल सोडला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिल्डर दूरवरती आहेत. षटकार 6 धावा.
होती 2 विकेट गेल्या होत्या, धाबा येत नव्हत्या आणि यावेळेस पाहतोय आपण सागरला स्वतः पुढे जाऊन चेंडूला कॅरी केलं जातंय. षटकार फार महत्त्वाचा आलाय. 36 धाबा झाल्यात आता. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 36 टार्गेट होता. 58 धावसंख्येचा आता 12 मध्ये 22 बनवायचे आहेत. येणारे 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज. चला जास्त वेळ टीम मीटिंग नको, प्रत्येक वेळा टीम मीटिंग करू शकत नाही आहे हे लक्षात ठेवा. आता 1:30 वाजतात, 1:20 झाल्यात. तिसरा सामना सुरू आहे. आता पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. चौथा मॅच पहा मिळेल एकीकडे नेवालीपाडा आणि त्याच्या विरोधात खेळणारा संघ उसाटणे. चला टॉस करूया आपण. सोनू बांगर चला फिल्डिंग लावा. पाले संघ चला पाले संघ, नाहीतर तुम्हाला सुद्धा पॅनल्टी लागेल हे लक्षात ठेवा. हा, कारण क्रिकेटचे नेम सर्वांना सारखे आहेत, त्यामुळे आपण बेल करू नका. चला उसाटणे संघाचे कॅप्टन आपण त्वरित पोचा टॉस बॉक्स मध्ये. टॉस करणार आहोत. तर अशोक शेठ दुधकर यांच्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला टीम उसाटणे कॅप्टन चला 12 मध्ये 22 बनवायचे आहेत. मॅच स्टार्ट करा प्लीज. का बे करता आपण. बॉलर आता संतोष तोरवे. 2 फलंदाज मैदानामध्ये. एकीकडे सुधीर पाटील आणि प्रतीक कोपरकर. पहिलाच बॉल आणि बॉलला फाटवलंय. लॉनच्या वरून शानदार षटकार. या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा. चषक ठेवलंय पाले गावाला, आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. थँक्यू. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. सुधीर पाडीच्या बॅटमधून पाहायला मिळाला शानदार षटकार डोगत असताना. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. एकदा मिळेल. मगाशी जेल सोडलाय त्यामुळे जेलची किंमत आता मोजाबी लागत असताना गोलंदाज पाहतोय ज्याच्यावरती हल्ला चढवला संतोष. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर आलेले 1 धाव. 10 मध्ये आता 15 बनवायचे आहे. समीकरण थोडंसं सोपं होत चाललंय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. आणखीन एक फ्लॅट षटकार. गुड शॉट. आला यो पाले गावाला तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या पंढरी वारी येतात. चला ठिकाणी शिक्षकांचा मान सन्मान होत असताना पुन्हा एकदा चेंडू अलॉंग द कार्पेट. फटका चांगला आहे. खेळाडू नाहीये. चेंडू निघून जातो डी पेक्षा कव्हरला. चौकार. त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. चौकार षटकार. चौकार षटकार. आता फक्त 5च धावसंख्येची गरज आहे टीम बुरदुल संघाला. चांगला परफॉर्मन्स होत असताना पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. 1 धाव मिळेल. चार धावसंख्येची गरज या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल पाहतोय. 2 षटकार आले, 1 चौकार आला, त्यामुळे सामन्याचा निकाल स्पष्ट होत असताना पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय. 1 धाव सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावा पूर्ण केल्यात. आता फक्त विजयापासून 2 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील 6 आणि गरज आहे ती फक्त 2 धावसंख्येची.
नेवालीपाड्याचे कॅप्टन आलेत उसाटणे संघ अजय भंडारी. चला आपला कॅप्टन पाठवा प्लीज. जास्त वेळ करू नका, आता वेळ झालेली आहे तुमचे टॉसची. 4 मध्ये 2. जगदीश पाटील स्ट्राईकला यावेळेस उडवलाय, खेळाडू नाहीये आणि या विजयाचा चौकार पहा मिळतोय. जगदीश पाटीलच्या बॅट मधून आलाय शानदार चौकार. विजय मिळवत असताना टीम गावदेवी बुर्दुल संघ. मॅचचा हिरो ठरतोय खऱ्या अर्थाने, ज्यानं एक षटक हाताळलं